बया कधी बाय त्या काय माहिती वाढायला जायला उशीर व्हायला लागलाय आणि काय बायांचा पत्त्याच नाही उरकतच नाही लवकर. मग काय मम्मी कवर झालं बसली मी उरकून. आलं पप्पा. का हो हा रिकामच आला हो तुम्ही? काय पाहिजे? अहो जानाची नाही मनाची तरी वाटाय पाहिजे. आज वट पौर्णिमा आहे, बांगड्या भरायला पैसे दिले नाही ते नाही, कमीत कमी गजरे तरी आणायची होती की येताना. कशामुळे देऊ मी? कशामुळे देऊ म्हणजे बायकोला प्रत्येक नवरा आणतो की गजरे बांगड्या भरायला पैसे देतो, नेल पेंट मेहंदी साठी पैसे द्या. तुम्ही एक चेंगूस आहेत नुसतं काय सुद्धा आणून देत नाही तो. पण बाई मला पुढच्या जन्मी मला तुझ्यासोबत लग्न करायचंच नाहीये ना. का करायचं नाही पुढच्या जन्मी लग्न? आणि मग आपण मला पाहिजेत ना पुढच्या 7 अरे पण जन्मासाठी माझ्या पाहिजे. मनाची इच्छा पाहिजे ना तुझ्यासोबत पुढच्या जन्मी हे करायला. तुमच्या मनाच्या इच्छाला काय झालं? तुम्हाला खाऊ पिऊ घालते, हा तुमच्या सगळ्या घरातली काम करते, हो. मग का तुम्हाला पुढच्या जन्मी पाहिजे नाही हो? लय चांगलं खाऊ घालतीस, पोटाला पोटभर खातोय मी. अहो पप्पा मम्मी तुम्हाला 3 टाइम खायला देते. का तुम्हाला मम्मी सोबत राहायचं नाही? आणि गरम नरम खाऊ घालते की. हा, अगं एकदा नाही घातलं तर त्याचं 17 वेळेस गिरवायला लागली. 17 वेळेस तुमची लेकरं त्यांना डबा बिबा तुमच्या हाताखाली सगळं. हा हा, आणि भांडायला लागल्यावर ती झालं खाण्यापिण्याचं कामाचं, आणि भांडायला लागल्यावर तुझा तोंडाचा पट्टा बंद पडतो का? चुका करत जाऊ नका ना, मग तोंडाचा पट्टा बंद व्हायचा नाही. मी चुका करतो मग मी, हा आणि तुझ्याकडून चुकच होत नाही. अजिबात नाही होत माझ्याकडून चूक. सांगता ह्याच्यामुळेच मला नकोय तू 7 जन्म. काय? या जन्मात वाईटागलोय काय तुझी याच्यात चुकच होत नाही. नाही माझ्याकडून चुक. तुमच्या चुका होत्या त्या खडीवर आणि मग मी माझी चुका ऍक्सेप्ट करतो, तुझी चूक करते का तू ऍक्सेप्ट? काय गरज आहे माझी ऍक्सेप्ट करायची? म्हणजे काय गरज आहे? चुकतच नाही तुझं. अजिबात मला चुक नाही. ह्याच्यामुळे मला नकोय तू 7 जन्म. काय ह्याच्यात? गजरन बिजर जा तशीच मला जा पाहिजे. तशीच जा त्या वडाला पोचायला. हा वाढ मी जाते ना बिना गजऱ्याची ही, पण बघते की तुम्ही कसं येतात धागा काढायला. धागा काढायला तू बांधला ना वडाला, मी ते धागा काढूनच आणणार. हा, मी नसते आणू देत काढून. शान मोठ अरे काय करू ग? दररोज वट पौर्णिमेला मी वडाला 7 फेरे घेते आणि तुझं पप्पा लगेच ती 7 फेऱ्याचा दोरा सगळा काढून आणतात. हा असं का करते तर काय माहिती काय करावं ग दुसरं? अगं मम्मी आता आहे ना, थांब, मी काहीतरी आयडिया सुचवतो. अगं मम्मी आता आहे ना, दोरा नाही बांधायचा, दुसरंच काहीतरी बांधायचं. दुसरंच काय तर काय बांधायचं? तसं खात बघू. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई हा चांगलीच आयडिया की अगं तुझी. लय बाय चल आल्या येत्या नाही तर बाया राहत्या तसंच मी ती वडाची पूजा करू. हा आता मम्मी पप्पा कापूच शकत नाही. हा चल जाऊ ताट घेऊ. रुको जरा, A few सबर करो. moments later. चल मम्मी आता ताट. अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. देख. ओ, कुठे जाऊ नका. वड पूजून आले मी आले मग पाया पडून पुन्हा जेवायचंय. होय. हा हा, ती वडाला गुंडळायचा दोरा दिसत नाही लका. बहुतेक माझं बोललेलं मनावर घेतलं वाटतं तो. हा नाही तर हो काय का नाही, कसं असतं माझी बी मर्जी पाहिजे, तुझी बी मर्जी पाहिजे. माझी मर्जी नाही आणि तू देवाकडे मला मागणार ती बी 7 जन्म. ह्याच जन्मात मी वैतागून गेलोय तुला. तो शांत डोक्याने विचार केला वाटतंय. थँक्यू. एवढ्या जन्मात तुला काहीच कमी पडू देत नाही. फक्त 7 जन्माला काय मागू नको देवाला जाऊन, पण दोराच नाही 7 जन्माचा. थँक्यू. थँक्यूचा काहीच उपयोग होणार नाही. हा दरवर्षी मी वडाला बुकिंग करते तुमची 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून. 1 वर्ष सुद्धा खाडं करत नाही. आता देवावर सुद्धा विश्वास नाही म्हणून दरवर्षी मी बुकिंग करते. एका दिवस बुकिंग कॅन्सल झाली तर सांगायला लागले थँक्यू म्हणून. अजिबात नाही. एवढा चांगला नवरा देवाकडे नवस मागून घेतलेला ना, आता बरं सोडन मी. मग ही दूर गुंडाळायचं नाही, मग विषय काय हाय त्याची तुम्ही काळजीच करू नका. हाय? हा कुठं आहे? तुम्हाला ताट तर दिसत- रिकामच दिसतंय की. ते तुम्हाला दिसत नाही फक्त. मला दिसत नाही. हा मम्मी दरवेळेस दोऱ्याचा फेरा घेते, नंतर तुम्ही कापून आणता काढून आणता. ह्या वेळेस मम्मी दोऱ्यान फेर नाही घेणार, कात्याने फेर घेणार, ती पण 7. आता कसं कापून आणताय ती बघतेच. अरे ही कुठली पद्धत कात्यान बित्या गुंडाळायची? काय बी काढते काय?
अहो तुमच्यासारखे नवरेत ना 7 फेरे घेतील दोरे कापून आणतात म्हणून आम्ही नवीन पद्धत चालू केली. आता बघतेच कसा दोरा कापून आणताय ती. चल ग परे उशीर व्हायला लागला. मी कापूनच आणत असतो. बघतो की आम्ही माझी कसं इच्छाच आणताय. नाही. बघू नाहीत म्हणत येड. हा कामधंदा बघा आमचा आम्ही बघतो. आता बघा कुस्ती